विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण मराठ्यांच्या इतिहासाची जी काही मराठा सत्तेच्या उदयाची कारणे पाहत असताना आतापर्यंत आपण राजकीय परिस्थिती किंवा राजकीय कारणे पूर्णपणे पाहिली. राजकीय परिस्थिती कशी होती तत्कालीन स्थितीमध्ये, शिवाजी महाराजांच्या जे हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीची राजकीय परिस्थिती कशी होती, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यापूर्वीची जी सामाजिक परिस्थिती होती कशी होती, ही 2 नंबरच्या पॉईंटमध्ये पूर्णपणे अभ्यासली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीची धार्मिक परिस्थिती कशी होती आणि आर्थिक परिस्थिती कशी होती याबद्दलची माहिती पाहणार आहोत. आणि यावरूनच मराठा सत्तेच्या उदयाचे कारण कशा पद्धतीने ठरलं गेलं, हे अन्य उर्वरित राहिलेले जे काही पॉईंट आहेत ते सुद्धा अभ्यासणार आहोत. ज्या पद्धतीने राजकीय परिस्थिती आणि त्यानंतर सामाजिक परिस्थिती कशी होती याबद्दलची माहिती पाहिली, त्याच पद्धतीने धार्मिक परिस्थितीचा विचार करता धार्मिक परिस्थिती ही तत्कालीन समाजामध्ये म्हणजेच जो समाज भारतीय समाज आणि या समाजामध्ये ज्या राष्ट्राच्या समाज जीवनावर जेवढा भीषण आपत्ती कोसळते, म्हणजे समाज जीवनावर जी भीषण आपत्ती कोसळल्यानंतर संपूर्ण समाज जीवन उद्ध्वस्त होण्याचा धोका संभवतो, त्याच पद्धतीने ज्या काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरचा कालखंड म्हणजे धार्मिक परिस्थितीमध्ये येवनी आक्रमण किंवा विदेशी आक्रमण जास्त प्रमाणात वाढण्यास प्रारंभ झाला. आणि या आक्रमणामुळे ज्या काही भारतीय समाज आहे हे संकटामध्ये सापडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. आणि जो हिंदू समाज किंवा हिंदू धर्म होता, हा धर्म तत्कालीन स्थितीमध्ये लोप पावण्याच्या मार्गावर होता. आणि रात्रंदिवस चिंता वाहणाऱ्या ज्या काही विचारवंतांनी जे संकट निर्माण झाली होती त्यावर उपाय म्हणून तत्कालीन स्थितीमध्ये आपल्या विचारक्षमतेच्या आधारावर त्यांनी जो भारतीय समाज आहे त्याला वेगळ्या प्रवाहाकडे नेण्यास सुरुवात केली. आणि त्यामुळंच या विचारवंतांच्या कार्यावरून किंवा त्यांच्या ज्या काही वैदिक धार्मिक स्थितीवरून तत्कालीन स्थितीमध्ये क्रांतीचं स्वरूप निर्माण झालं. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर असतील, नामदेव संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सावतामाळी, गोरा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास अशा विचारवंतांनी समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल विचार पटवून देण्यास प्रारंभ केला. आणि त्यांनी वेळोवेळी आपल्या माध्यमातून जो परमेश्वर, ईश्वर किंवा विठ्ठल वेगवेगळ्या बाबीच्या माध्यमातून समाजाला एकत्र बांधण्याचं काम केलं. भारतावर तत्कालीन स्थितीमध्ये विदेशी आक्रमण सतत होत होते, पण या सर्व आक्रमणांना एक तोंड देण्यासाठी, परिस्थितीला तडजोड करण्यासाठी किंवा नव्या जीवनाशी समरस होण्यासाठी जे काही विदेशी आक्रमण होतील त्या आक्रमणाशी प्रतिकार करण्याची, म्हणजे ते आक्रमण झाले तरीही समाजामध्ये आपला धर्म टिकून ठेवण्याचं काम या समाजसुधारकाच्या माध्यमातून झालं. आणि आपला विचार पक्का करून त्यांनी एक वैचारिक क्षमता त्या भारतीय समाजामध्ये निर्माण करून दिली. म्हणून हा समाज टिकून राहू शकला किंवा हा धर्म टिकून राहू शकला. या वैचारिक बाबीचाच प्रभाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आचार विचारावर पडला दिसून येतो. म्हणून ज्या काही पौराणिक कथा असतील किंवा संत महात्मे यांच्या ज्या काही विचार क्षमता किंवा विचार हे तत्कालीन स्थितीमध्ये जिजामाता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगण्याचं काम केलं. आणि महाराष्ट्रातील हे विचारवंत म्हणजेच संत मंडळी यांच्या कामगिरीचे 3 कालखंड विचारात घेतले जातात किंवा पाडले जातात. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर व नामदेवाचा कालखंड म्हणजे इसवी सन 13वे व 14वे शतक. त्यानंतर संत एकनाथ व तुकारामचा कालखंड हा 15वे ते 16व्या शतकामधला. आणि संत रामदासाचा कालखंड म्हणजे 17वे शतक, जे छत्रपती शिवाजी महाराजांचं समकालीन म्हणजे त्या कालखंडात उदयास आलेले किंवा त्या कालखंडात असणारे संत म्हणून. आता हिंदू धर्मातील ज्या काही जाती प्रथेने
शूद्र असेल व अतिशूद्र यांना जी अमानुष वागणूक दिली, त्यामुळे उत्तरेत जो रंजला गांजला म्हणून ओळखलेला बहुजन समाज म्हणजे त्रस्त झालेला समाज इस्लाम धर्माकडे वळू लागला होता. आणि त्याचाच फायदा इस्लाम धर्माच्या राजवटीने त्या ठिकाणी घेतला. आणि काही जणाला आमिष दाखवून किंवा काही जणाला बळजबरीने किंवा त्याला धाक दाखवून त्यांनी इस्लाम धर्मामध्ये प्रवेश करण्यास उत्तरेमध्ये प्रारंभ केला होता. म्हणजे भारतीय समाज जो उत्तरेमधला जे काही येवनी आक्रमण इस्लाम राजवटीच्या अंतर्गत येत होता, आणि पुढे तेच आक्रमण किंवा तेच धर्मामध्ये पदार्पण करण्याची बाब म्हणजे दक्षिणेतल्या मध्ये इस्लामी राजवट पसरण्याचं काम तत्कालीन स्थिती वाढण्यास प्रारंभ झाला. आणि दक्षिणेमधल्या जो काही बहुजन समाज याला इस्लामी राजवटीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्या कालखंडामध्ये संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्या काही शूद्र आणि अतिशूद्र समाजाला हिंदू समाजात प्रतिष्ठा मिळवून देणे व त्याला धार्मिक जीवन आणि सुखाने जगण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे त्यांना भासू लागली. म्हणूनच त्यांनी ज्ञानेश्वरांनी सुलभ अशा भागवत धर्माचा प्रसार केला. आणि पंढरीचा विठोबा असेल किंवा पांडुरंग हा साऱ्या जाती धर्माचा देव मानून त्याची भक्ती करण्याची परंपरा निर्माण केली. म्हणूनच त्याचा पुढे प्रभाव पडला आणि सर्व जाती धर्मातील लोक पंढरीचा विठोबा याची आराधना किंवा भक्ती करण्यास प्रारंभ झाला. म्हणून आजच्या कालखंडामध्ये सुद्धा कोणताही जाती धर्म न मानता त्याची भक्ती करणारा संप्रदाय म्हणजे विठ्ठलाची भक्ती करणारा लोक आज सुद्धा आढळून येतात. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हिंदवी स्वराज्य किंवा मराठ्याची सत्ता निर्माण होण्यापूर्वीचा हा जी परिस्थिती होती, धार्मिक परिस्थिती, ती आपण पाहतात. त्यामध्ये निवृत्तीनाथ असतील, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई, नामदेव, त्याच्यानंतर विसोबा खेचर, चोखामेळा, त्याच्यानंतर जे काही गोरा कुंभार, सावतामाळी, जनाबाई, तुकाराम, ही सर्व संत मंडळी विविध जाती धर्मातील त्यांनी समाजातील विषमता नष्ट करून समतेच्या तत्वावर आधारित समाज रचना निर्माण करण्यासाठी एक पर्व निर्माण केले. त्यामुळे जे काही समाज होता, बहुजन समाज, या संत मंडळीच्या सभोवताली त्यांचा वेळ जाऊ लागला. संतांची जी सहिष्णू वृत्ती आहे याची शिकवण त्यांना मिळू लागली. आणि जे काही बहुजन समाज इस्लाम शासकांच्या विचार प्रणालीनुसार तिकडे जात होता त्यापासून वळला गेला आणि जो समाज धार्मिक स्थिती ही दृढ बनली गेली. पुढे 17व्या शतकामध्ये संत रामदासाचा कालखंड आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये समर्थ संप्रदाय म्हणजेच रामदासी संप्रदाय त्यांनी निर्माण केला आणि समर्थ लावून घेतलं. या उपाधीवरून त्यांचं वेगळेपण सिद्ध होतं. त्यांची सहिष्णू वृत्ती आणि ज्या काही विदेशी आक्रमणे यामध्ये होणारे जे काही विदेशी आक्रमणांचं अतिक्रमण हे रोखण्यासाठी त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये जो काही मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा अशा संकल्पनेच्या आधारामध्ये त्यांनी मराठी माणूस किंवा मराठी जे काही संप्रदाय आहे तो वाढवावा आणि महाराष्ट्र धर्म वाढवण्यास त्याला एक महत्त्वपूर्ण काम संत रामदासांनी केले. आणि मराठी माणूस आणि त्यांची जी काही कला ही तत्कालीन स्थितीमध्ये वाढण्यास प्रारंभ झाली. मराठ्यांच्या ज्या काही समाज होता, मराठा आणि महाराष्ट्रातला जो समाज होता त्याच्यामध्ये त्यांनी वेळोवेळी मठ असतील, मंदिरे, आखाडे, त्याचबरोबर मारुतीची मंदिरे, प्रार्थनास्थळे अशा कामांनी तत्कालीन स्थितीमध्ये ज्या काही संत रामदासांनी, संत महात्म्यांनी मराठी समाजाला एक विचार, नवचैतन्य निर्माण करण्याची पार्श्वभूमी निर्माण केली. आणि या सर्व बाबीचा प्रभाव तत्कालीन स्थितीमधल्या म्हणजेच संत ज्ञानेश्वर ते नामदेवाचा कालखंड इसवी सन 13वे ते 14वे शतक, एकनाथ व तुकारामाचा कालखंड 15वे ते 16वे शतक आणि 17वे शतक म्हणजे संत रामदासांचा कालखंड, या सर्व कालखंडाचा प्रभाव
हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर पडला गेला आणि पुढे त्याचंच रूपांतर म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जो मराठा सत्तेच्या उदयाचे कारण ठरले गेले. हे झालं आर्थिक स्थिती. त्याच्यानंतर नंबर 4चा आहे ती धार्मिक आर्थिक स्थिती नंबर 4. नंबर 3चा आपण धार्मिक स्थिती समजून घेतलं. म्हणजे आतापर्यंत आपण राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती समजून घेतलं आणि आता आर्थिक परिस्थिती. आता आर्थिक परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र हा पठारी प्रदेश किंवा जो रा दगड दगडधोंड्याचा प्रदेश म्हणजे ज्या काही प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात दगड जास्त प्रमाणात आढळून येतात, त्याचबरोबर या ठिकाणच्या शेती हा प्रमुख व्यवसाय. परंतु बहुसंख्य प्रदेश शेतीसाठी अयोग्य किंवा शेती ही निसर्गावर अवलंबून असणारी होती. त्यामुळे केव्हा दुष्काळ पडेल किंवा महापूर येईल. त्याचबरोबर या ठिकाणचे जे उद्योगधंदे व्यापार होते हे विदेशी आक्रमणे किंवा जे काही इस्लाम शासकांचे आक्रमणे आल्यानंतर नष्ट होण्याच्या मार्गावर आले होते. त्याचबरोबर जे काही हे सुलतानाची वाकडी नजर किंवा या प्रदेशावर आक्रमण करण्याची नीती निर्माण झाली तर शेतीमध्ये जे काही पीक असेल ते घोड्याच्या टापाखाली तुडवलं जायचं. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हा जो आर्थिक परिस्थितीमध्ये जो काही शेतीपासून मिळणारं उत्पादन या आधारावर हा समाज किंवा महाराष्ट्रातील लोक टिकून राहिले होते. हा सुद्धा एक आदर्श होता आर्थिक परिस्थितीचा. आणि या ठिकाणच्या व्यक्तींना जमिनीवर विशेष असं प्रेम होतं. महाराष्ट्राच्या मातीचा गुणच म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये जो काही माणूस रांगडा आणि जो काही फळकट म्हणून माणूस ओळखला जात होता, त्याच्या जमिनीवर अशी विशेष श्रद्धा किंवा त्याचा एक जमिनीबाबत एक मनामध्ये भावना होती. ही जमीन जी आपल्या उपजीविकेचं साधन म्हणजे पीक निर्माण करून देईल, त्यामध्ये समाधान मानण्याचं काम तत्कालीन स्थितीमधल्या लोकांनी करायला सुरुवात झाली. म्हणजेच स्थलांतर न करता जे साधने या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यावरच उपजीविका भागवण्याचं काम म्हणजे स्वावलंबन वृत्ती ही तत्कालीन स्थितीमध्ये आर्थिक परिस्थितीवरून या तत्कालीन स्थितीच्या मराठी लोकांवरून समजून येते. म्हणजेच जे जमिनीतून मिळेल त्यावरच उपजीविका भागवायची ही स्वतःला सवय लावून घेतली. आणि जे काही अल्प किंवा अत्यल्प कमी बाबीमध्ये सुद्धा आर्थिक जे काही परिस्थिती बिकट असताना सुद्धा ताठर पद्धतीने राहण्याची पद्धत तत्कालीन स्थितीमध्ये या समाजातील लोकांना त्याची बाब निर्माण झाली. त्यामुळे आर्थिक परिस्थितीचा विचार करता हा मानव या ठिकाणची जी काही समाज महाराष्ट्रीयन लोक हे एकत्रपणे राहत होते. हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी एक उपयुक्त बाब म्हणजेच स्वावलंबन वृत्ती आणि जे काही कष्ट करण्याची प्रवृत्ती ही त्यांच्यातून दिसून येते. आतापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडा अगोदरची राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थितीची माहिती पाहिजे. या सर्व परिस्थितीच्या आधारावर मराठा सत्ता उदयास येण्याची कारणं ठरली गेली. म्हणजे ही आतापर्यंतची आपण कारणं होते ती सुद्धा कारणच आहेत, पण त्याचबरोबर मराठा सत्ता ही राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती या चारही परिस्थितीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर प्रभाव पडला गेला आणि मराठा मराठ्यांच्या उदयाची कारणे ठरली गेली. आता या मराठा सत्तेच्या उदयाच्या कारणाबद्दलची माहिती म्हणजे आपण ह्या 4 पॉईंटमध्ये पाहिली आणि उर्वरित जे काही राहिले असतील या 4 आधारावर काही पॉईंट सुद्धा आहेत त्याची सुद्धा माहिती पाहणार आहोत. तर मराठ्यांच्या उदयाची कारणे पाहत असताना 17व्या शतकात ज्या मराठा सत्तेच्या उदयाचा कालखंड म्हणून ओळखला जातो या बाबत मराठ्यांचे जे काही मराठा आद्य इतिहासकार किंवा ग्रँड डफ यांनी जी
रचना यांनी विचार मांडले. त्यांनी काय म्हटलं होतं, तर स्वराज्याची स्थापना म्हणजे जंगलात अचानक उद्भवलेला वणवा, असं ग्रँड डफचं मत आहे. पण ग्रँड डफ हा विदेशी जो काही लेखक किंवा इतिहासकार म्हणून ओळखला जातो, त्यांनी जे विधान मांडलं यावरून त्याची दोन मतमतांतर आढळून येतात, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो हिंदवी स्वराज्य मराठ्याविषयी दूषित पूर्वग्रह असल्यामुळे किंवा मराठ्यांच्या इतिहासाचे अज्ञान असल्यामुळे, या दोन बाबीमुळे त्यांनी अचानकपणे उद्भवलेला वणवा असं म्हटलं गेलं. यावर मराठ्यांच्या उदयाच्या कारणावर तत्कालीन स्थितीमधले म्हणजे त्या बाबीवर विचार मांडताना महादेव गोविंद रानडे, जदुनाथ सरकार, सरदेसाई, राजवाडे या भारतीय विचारवंतांनी मराठ्यांचा उदय हा चमत्कार किंवा दैवी योगायोग नसून त्या घटनेच्या मुळाशी एक निश्चित वैचारिक बैठक किंवा वैचारिक स्थिती होती किंवा तत्वज्ञान होते, आणि त्याच्याच प्रयत्नाची निश्चित दिशा म्हणजेच मराठा सत्तेचा उदय, अशा प्रकारचं मत हे भारतीय विचारवंतांनी मांडलं आणि तेच योग्य मानलं जातं. म्हणजे ज्या कालखंडामध्ये जो शेतकरी संघटित स्वरूपात राहून जी उपजीविका म्हणजे आपल्या इकडची जी साधन सामग्री आहे त्यावरच आधारित राहून तग धरून होता, त्याच्या हाती तलवार भाला देऊन बलाढ्य अशा दक्षिणात्य म्हणजे जे काही विदेशी शत्रू यवनी आक्रमण होते त्याला रोखण्याचं काम, त्याचबरोबर मुघल सत्ता यांच्यावर प्रखर एक आक्रमण करण्याचं काम, स्वतंत्र हिंदू राज्याची स्थापना करण्याची जी प्रेरणा शिवाजी महाराजांना मिळाली, याला पूर्ण श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला दिलं जातं. आणि जे मराठा सत्तेच्या उदयाची कारणे समजून घेत असताना जी मराठा सत्ता उदयास आली त्या सर्व कारणाला तत्कालीन स्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहाचा वाटा समजला जातो. आणि छत्रपती शिवाजी महाराजाशिवाय मराठ्यांच्या उदयाचे अनेक घटक म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये ज्या भौगोलिक परिस्थिती किंवा नैसर्गिक परिस्थिती ह्या सुद्धा कारणीभूत ठरल्या गेल्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एक त्या ठिकाणचं एक त्यांचं जे आदर्श होतं ते हिंदवी स्वराज्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून ओळखलं जातं. आता या छत्रपती शिवाजी महाराज यांचं हिंदवी स्वराज्य किंवा मराठा सत्तेचा उदय ज्या पद्धतीने झाला यासाठी कारणे आपण आतापर्यंत बघितली, ती म्हणजे राजकीय कारणे, सामाजिक कारणे, आर्थिक धार्मिक कारणे आणि आर्थिक कारणे. म्हणजे राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती आणि आर्थिक परिस्थिती, या चतुर्थ म्हणजे चार ज्या काही परिस्थितीच्या आधारावरच मराठ्यांच्या उदयाची कारणे ही लक्षात येतात. आता या चार परिस्थितीच्या आधारावर जे काही कारणे म्हणजेच आपण जी माहिती अगोदर पाहिली त्याच आधारावर काही पॉइंट आहे हे उद्याच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत. म्हणजेच मराठा सत्तेचा उदय या चारही कारणाच्या अगोदर म्हणजे चारही कारणे जी घडली गेली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर, त्याचा परिणाम हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्या कालखंडावर पडला गेला आणि मराठा सत्ता उदयास येण्यासाठी कारणीभूत ठरले गेले. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण जे काही राहिलेले पॉइंट जे या चार कारणावर आधारित 17व्या शतकामध्ये किंवा 16व्या शतकामध्ये जे काही छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आणि त्या कालखंडामधला असणारी जे काही परिस्थिती या आधारावर सुद्धा मराठ्यांच्या उदयाची कारणे ठरली गेली. त्या कारणामध्ये नंबर 1चं कारण म्हणजे मराठ्यांची भौगोलिक परिस्थिती किंवा महाराष्ट्रांची भौगोलिक परिस्थिती, या बाबीची माहिती या 1 नंबरचा पॉईंट म्हणजे महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, याबाबत आपण उद्याच्या पिरियडमध्ये माहिती पाहणार आहोत.